शिवसेनेच्या संदर्भात आता 72 भाजपला जागा आहे, पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे. आपण काय भूमिका घेतलेली आहे विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात? आपली पुढची वाटचाल असेल की आणखी काही वेगळं? आताची जी काही वस्तुस्थिती आहे, आकडेवारी आहे, जगजाहीर आहे आणि या संदर्भातला शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब जो काही निर्णय करतील त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करू. पॅनल्स आपले निवडले अशी असं होती ते साजा अशा ठिकाणी एकच फक्त निवडून आलेले. तुम्हाला काय वाटतंय, कशामुळे सगळं झालं असं? मी तेच बोलतो की यासाठी एक शांततेने बसून काय काय त्याला अँगल्स आहेत, सर्वांगीण गोष्टीचं की कशामुळे आपल्याला त्या ठिकाणी मतं कमी पडली, अपयश आलं, याचा आम्ही प्रत्येक प्रभाग वाईज, कारण काही ठिकाणच्या स्थानिक सिच्युएशन वेगवेगळ्या असतात आणि म्हणून प्रत्येक प्रभाग वाईज आणि प्रत्येक जागे वाईज पण आम्ही या संदर्भातली चर्चा करू आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुधारणा करू. ज्या ज्या शहरांमध्ये शिंदेच्या शिवसेनेला अपयश आलंय किंवा कमी जागा मिळत आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे की आम्ही भाकरी गिरवू त्या ठिकाणी, अशा पद्धतीचं सूचक विधान त्यांनी केलेलं आहे. कसं बघताय? माननीय शिंदे साहेबांच्या मनामध्ये काय गोष्ट असेल किंबहुना त्यांना योग्य वाटत असेल ते त्याप्रमाणचा निर्णय ते करते. मालेगावमध्ये आपण इस्लाम पार्टी बरोबर जाणार का, असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. की काय भूमिका मालेगावमध्ये आपली असेल? इस्लाम म्हणजे इंडियन सेक्युलर असं काही त्या पक्षाचं नाव आहे आणि त्या पक्षाच्या प्रत्येक शब्दाचं शॉर्ट फॉर्म तो काही इस्लाम असा होतो. आताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे ती पण जगजाहीर आहे आणि मग येणाऱ्या काळामध्ये मालेगावच्या दृष्टिकोनातून, मालेगावच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून, शिवसेनेच्याही दृष्टिकोनातून जे काही योग्य असेल, आता इकडे त्यांनी ते दुसरा पक्ष सांगितला, आता इकडे तुम्ही दुसरा पक्ष. आकडेवारी अशी आहे की मेजॉरिटी गाठण्याच्यासाठी जी काही आकडेवारी लागते, आता शिवसेना तिथे हा प्रमुख पक्ष म्हणून पुढे आलेला आहे. 18 नगरसेवक शिवसेनेच्या चिन्हावर आहेत आणि आणखी 2 नगरसेवक आहेत. अशी आकडेवारी शिवसेनेची आहे आणि म्हणून सर्वांगीण जे काही राहील आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालू, वरिष्ठ जे आदेश देतील त्याचं पालन करू. हिंदुत्वाचा जो मुद्दा शिवसेना पुढे घेऊन या विषयामध्ये कुठेच तडजोड नसते, पण इस्लाम ते सांगण्याची पण काही गरज नाही. म्हणजे कोणाला सोबत जाणार, आता भाजपने कुठे जाणार, कुठे काय निर्णय झाला, बिनशर्त पाठिंबा द्यावा असं आवाहन केलेलं तुम्हाला कोणी? इस्लामने की आम्हाला बिनशर्त पाठिंबा द्या तुम्हाला पण आणि MIM ला पण. कोणाला देणार? तर कोणाला? आम्ही पण बोलू की शिवसेनेच्या महापौर पदासाठी सगळ्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा. दादा, BMC आणि PDMC मध्ये काय परिस्थिती असेल, तिथं राजकीय गणित आपण पक्षाचे नेते आहात, तिथे नेमकी काय परिस्थिती आपल्याला दिसते? बघा, आता राज्यव्यापी जनता जनार्दनाला जे योग्य वाटतंय तो कौल जनतेने दिलेला आहे. आता जी काही आकडेवारी आहे त्या प्राप्त आकडेवारीनुसार मला वाटतं की